मित्रांनो, मागच्या आठवड्यात आपण ड्रायव्हर आणि को पॅसेंजर यांना ज्या एअरबॅग्स दिलेल्या असतात त्या संदर्भात आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे, सेफली त्या कशा वापरायच्या आहेत हे बघितलेलं होतं. पण 2 पेक्षा अधिक एअरबॅग्स येणाऱ्या आजकाल खूप गाड्या आलेल्या आहेत आणि म्हणूनच ह्याचा पुढचा भाग म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही शेवटी बोनस टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत की ज्या एकूणच एअरबॅग्सच्या संदर्भात आपल्याला बघाव्या लागतात आणि त्या जर फॉलो केल्यात तर तुम्ही कायम सेफ राहाल. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग. आता फ्रंट टू एअरबॅग सर आपण बघितल्या कुठे असतात आणि आज अतिशय सुदैवाने मी असं सांगू शकतो की 80% गाड्यांमध्ये ऍटलिस्ट फ्रंट टू एअरबॅग्स तरी असतात. मग ती कितीही लो एंडची गाडी असली तरी सुद्धा. पण बऱ्याचशा गाड्यांमध्ये आजकाल 2च्या पेक्षा जास्त एअरबॅग्स मित्रांनो मॅन्युफॅक्चररने दिलेल्या असतात. त्या नॉर्मली 6 असतात. काही लक्झरी कार्समध्ये त्या 8 किंवा 12 सुद्धा असू शकतात. पण आता आपण 8 किंवा 12 बद्दल आता नको बोलायला, कारण ते खूपच कमी गाड्यांमध्ये असतात. पण 6 एअरबॅग्स आजकाल बऱ्याच गाड्यांमध्ये येतात. आणि उर्वरित ज्या एअरबॅग्स आहेत त्यातल्या पुढच्या एअरबॅग्सकडे आता आपण जाऊ. त्या म्हणजे ड्रायव्हर आणि पॅसेंजरच्या साईड एअरबॅग्स. त्याची पोझिशन काय असते हे आता आपण बघू आणि त्या डिप्लॉय कशा होतात हेही बघू. आता मित्रांनो, तुमच्या गाडीला जर साईड एअरबॅग्स असतील तर त्या साईड एअरबॅगची पोझिशन जी असते ती ही असते. नॉर्मली ह्या इकडून त्या बाहेर येतात, आयदर पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला जातात किंवा दोन्ही बाजूला जाऊ शकतात त्या. तर ही जी पोझिशन आहे सीटच्या बाजूची, म्हणजे आता मी पॅसेंजर सीट तुम्हाला दाखवतोय, तर पॅसेंजर सीटच्या हा जो एरिया असतो इकडचा त्या एरियातनं ती बाहेर येते. सेम गोष्ट ड्रायव्हर सीटच्या बाजूला सुद्धा तशीच असते. मित्रांनो, साईड एअरबॅगच्या संदर्भातली सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जर तुमच्या गाडीला साईड एअरबॅग्स असेल, मगाशी आपण त्याची पोझिशन बघितली, तर आफ्टर मार्केट सीट कव्हर्स, त्याच्यावरनं जी बाहेरून ॲक्सेसरीजच्या दुकानातनं घेतलेली जी सीट कव्हर्स असतात ती कधीही मित्रांनो घालायची नाहीयेत. आता तुम्हीच इमॅजिन करा, तिथून जर एअरबॅग बाहेर येणार असेल आणि त्याच्यावरती जर कव्हर असेल तर काय होईल. तर ती एअरबॅग डिप्लॉय झाल्यानंतर आतल्या आतच त्याचा स्फोट होईल, सीट फाटू शकेल आणि तुमच्या पाठीला, कमरेला, हातांना अतिशय गंभीर दुखापत त्यांनी होऊ शकते, कारण त्या एअरबॅगचा तुम्ही पाथ ऑब्स्ट्रक्ट करताय. आता नॉर्मली हाय एंड गाड्यांनाच ह्या एअरबॅग्स येतात, त्यामुळे त्याच्याबरोबर लेदर सीट्स किंवा खोट्या लेदरच्या सीट्स ह्या आलेल्याच असतात. त्यामुळे तुम्हाला वेगळं सीट कव्हर त्याला घालायला लागत नाही. पण जर घालायचंच असेल तर तुम्ही शोरूममधनं जे मिळतं ते घाला, कारण ते एअरबॅग फ्रेंडली सीट कव्हर असतं. त्याला एक तिकडे वीक स्पॉट बनवलेला असतो जिकडून ती एअरबॅग फाटून बाहेर येऊ शकते. तर हे कायम लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्या आत्तापर्यंत मित्रांनो 4 एअरबॅग्स कव्हर झाल्यात. ड्रायव्हर, पॅसेंजर म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूचा पॅसेंजर आणि ड्रायव्हर आणि को ड्रायव्हरच्या साईड एअरबॅग्स, अशा 4 एअरबॅग्स आपल्या कव्हर झालेल्या आहेत. आता 6 एअरबॅग्स मी मित्रांनो मगाशी म्हटलं की कॉमनली असतात. आता उरलेल्या 2 एअरबॅग्स ज्या असतात त्या म्हणजे कर्टन एअरबॅग्स. तर त्याची आपण आता पोझिशन बघू आणि त्या डिप्लॉय होताना काय होतं हेही बघू. मित्रांनो, कर्टन एअरबॅग ज्या असतात त्या ह्या बी पिलर मधनं, म्हणजे हा जो 2 मागच्या काचेमध्ये आणि पुढच्या काचेमध्ये जो पिलर असतो ज्याला बी पिलर असं म्हणतात, तर त्या बी पिलरच्या आतमध्ये ते असतात. इथे तुम्हाला SRS एअरबॅग लिहिलेलं दिसेल. ही 2 एअरबॅग्स वाली व्हेरियंट आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात इथे एअरबॅग्स येत नाहीत. पण ज्या व्हेरियंट्सला 6 एअरबॅग असतात तिथे तुम्हाला या दोन्ही बाजूच्या म्हणजे ड्रायव्हरच्या साईडच्या आणि पॅसेंजरच्या साईडचा जो बी पिलर आहे त्याच्यात तिथे तुम्हाला एअरबॅग लिहिलेलं दिसेल. याचा यूज मित्रांनो असा असतो की क्रॅशमध्ये जर काच फुटली गेली गाडीची किंवा जी गाडी क्रॅश झालेली आहे त्या गाडीचं काही घुसून जर आत आलं तर ते येऊ नये म्हणून साईड इम्पॅक्टसाठी ह्या कर्टन एअरबॅग्स आणि साईड एअरबॅग्स बनवलेल्या असतात. मित्रांनो, कर्टन एअरबॅगच्या संदर्भातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे जे आफ्टर मार्केट पडदे मिळतात, म्हणजे आजकाल बऱ्याच गाड्यांना मी बघतो की काळ्या रंगाचे काहीतरी पडदे असे लावलेले असतात. ते ऍक्च्युली इलिगल सुद्धा आहे, तर ते करू नये. आणि तशा प्रकारचे पडदे आपल्याला लावायचे नाहीयेत, कारण एअरबॅगच्या डिप्लॉयमेंटमध्ये त्याची जी फिटिंग्स असतात किंवा तो पडदा जो असतो तो मध्ये येऊ शकतो आणि त्यांनी ती एअरबॅग नीट डिप्लॉय होणार नाही किंवा ती विचित्र पद्धतीने फुटेल. तर अशी कुठली ऍक्सेसरी आपल्याला लावायची नाही की ती एअरबॅगचा जो पाथ आहे तो ते ब्लॉक करेल. तसंच मित्रांनो, लहान मुलांनी काचेच्या बाहेर हात ठेवून देणं किंवा डोकं काचेच्या बाहेर काढणं अशा गोष्टी अतिशय धोकादायक आहेत ह्या केसमध्ये, कारण
अशा कंडिशनमध्ये जर एअरबॅग डिप्लॉय झाली किंवा आपण अगदी मोठ्या माणसांनी सुद्धा फार वेळ गाडीच्या बाहेर हात काढू नये. ह्याचा म्हणूनच मी कायम म्हणतो की हायवेमध्ये आपल्याला कायम AC लावूनच गाडी चालवायची, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. तर अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत, कारण त्या एअरबॅगच्या पाथमध्ये जर आपला हात किंवा डोकं आलं तर काय होईल हे वेगळं सांगायची गरज नाही. आता मंडळी वेळ आलेली आहे बोनस टिप्स देण्याची. तर सर्वात महत्वाची आणि पहिली बोनस टिप म्हणजे हा जो तुम्ही सिम्बॉल बघताय, हा जर किंवा हा लाईट जर तुमच्या डॅशबोर्डवरती लागून राहत असेल तर वेळीच लक्ष द्या, कारण हा एअरबॅग मॅल फंक्शनचा लाईट आहे. म्हणजे बेसिकली जेव्हा त्यांची गरज असणार आहे तेव्हा त्या एअरबॅग्स व्यवस्थित उघडणार नाहीयेत, ही वॉर्निंग गाडी तुम्हाला देते. त्यामुळे हा जर लाईट तुम्हाला दिसला, जर गाडी चालू केल्यानंतर सुद्धा तो जो बराच वेळ लागून राहत असेल किंवा जर लागलेलाच राहत असेल तर इमिजिएटली तुम्ही सर्व्हिस सेंटरला, कंपनीच्याच सर्व्हिस सेंटरला घेऊन जा, बाहेरच्या गॅरेजला घेऊन जाऊ नका आणि संपूर्णपणे एअरबॅगची सिस्टीम जी आहे ती चेक करून घ्या, त्याच्यात कुठे फॉल्ट आहे ते शोधून काढा. सेफ्टी टिप जी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे की एअरबॅग हा सेकंडरी डिफेन्स आहे. एअरबॅगमुळे तुमचा जीव फक्त एअरबॅगमुळे कधीच वाचणार नाहीये. तुमचा प्रायमरी डिफेन्स जो आहे तो केवळ आणि केवळ तुमचा हा सीट बेल्ट आहे. जर सीट बेल्ट लावलेला नसेल आणि नुसती एअरबॅग जर डिप्लॉय झाली आणि तुम्हाला वाटतंय की तुमच्या गाडीमध्ये एअरबॅग आहे तर सीट बेल्टची काय गरज आहे, तर हे सर्वात चुकीचं विचार आहे मित्रांनो. कदाचित त्या कंडिशनमध्ये एअरबॅगनीच तुमचा मृत्यू होऊ शकेल मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे तुमच्या गाडीत जर एअरबॅग्स असतील तर विशेष करून तुम्ही सीट बेल्ट लावा, सगळे सीट बेल्ट लावा. शेवटची बोनस टिप म्हणजे की तुमच्या गाडीत जर एअरबॅग्स नसतील तर कुठून तरी एअरबॅग्स लावून घेण्याचा कृपया करून प्रयत्न करू नका. ॲज अ आफ्टर मार्केट ॲक्सेसरी एअरबॅग्स कधीच तुम्ही लावून घेऊ नका. त्याचं मेकॅनिझम हे अतिशय कॉम्प्लिकेटेड असतं आणि ते फक्त आणि फक्त कंपनीच्या रिसर्चर्सला किंवा कंपनी जेव्हा एखादी गाडी डेव्हलप करत असते तेव्हाच ते केलं जातं. आफ्टर मार्केट ॲक्सेसरी म्हणून तुम्ही करू नका. मित्रांनो, हा दुसरा भाग सुद्धा तेवढाच महत्वाचा होता. तुमच्या गाडीमध्ये जर 2 पेक्षा अधिक एअरबॅग्स असतील किंवा तुम्हाला असं कोणी माहिती असेल की ज्यांच्या गाडीमध्ये आहेत तर त्यांच्याबरोबर हा नक्की व्हिडिओ शेअर करा. कारण ही जी माहिती आहे, ही जी काळजी आहे, ही आपला ऍक्सिडेंटच्या वेळेला जीव वाचवू शकते, आपल्याला इजा होण्यापासून आपल्याला वाचवू शकते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. एअरबॅगच्या संदर्भात तुमच्या कुठल्याही शंका असतील तर त्या कॉमेंट्समध्ये नक्की द्या. याला लाईक करा आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. केनन अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.